वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर 2 ठेकेदारांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत केलेल्या कामांचे पूर्ण पैसे मिळत नाहीत तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, असा आक्रमक पवित्रा या ठेकेदारांनी घेतलाय। आता या आंदोलनानंतर तरी झोपलेलं प्रशासन जागं होणार का आणि या ठेकेदारांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काय सांगणार या ठिकाणी आपले पती पाण्याच्या टाकीवर चढलेले आहे। कुसुंबा गावामध्ये शोले स्टाईल या ठिकाणी ते पाण्याच्या टाकीवर चढले, काय मागणी होती? मागणी पैशांची। हे काम जे केलेलं आहे त्यांचं पैसा मागण्याची मागणी आमची आली। मनोज बिहानीकडे काम केलेलं आहे, त्यांना रोज चक्रा मारते सासूबाई। 100 वर्षाची सासूबाई आहे, मी पैसे देते त्यांना 100 रुपये भाड्याला। सगळं कमवून करून हे करून त्यांना देते, रोज ते चक्रा मारायला होता। आज नी उद्या नी काल असे करून 2.5 वर्ष झाले सर, पेमेंट देत नाहीये। नवरा इकडे चक्कर मार तिकडे चक्कर मार, मुंबईला जा, ऑफिसात जा, मुख्यमंत्रीकडे जाऊन आले, 2-3 लेटर टाकून आले त्यांना। पण आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे, जे मेहनतीचं तेच आम्हाला फुकटाचा पाहिजे नाही। जेवढे कष्ट केलेले आहे तेवढा पैसा पाहिजे आम्हाला। या ठिकाणी एकदम ते पाण्याच्या टाकीवर चढलेले एकदम घातक जागा आहे, ती जीव पण जाऊ शकतो त्यांचा। सर जर जेव्हा लोक घरी येत आहे कर्जदार, मटेरियल आले भाड्याला मटेरियल दिले, हे बाबा बसलाय, या बाबांना आम्हाला 1 लाख रुपये दिले सर, हातातले काढून दिले। मी स्वतः गेली त्यांच्या घरी, आजीच्या हातातून काढून दिले। कशासाठी? फक्त लोकांचं पेमेंट केलं मजुरांचं, तिच्यासाठी। आणि ते देत नाहीये, ते बी घरी येतात, हप्तेवाले घरी येतात सर। 10 वाजेपर्यंत हप्तेवाले घरून जाता नाही, कारण की कामामध्येच पैसा लावलेला आहे। किती पैसे अटकले तुमचे? 22 लाख अटकलेले सर आमचेवाले। आज 2.5 वर्ष झाले माणूस घरी बसलाय, चक्रा मारतोय। एकटी बाई काय करणार आहे सर? किती वर्षापासून अटकले? 2.5 वर्ष झाले सर, कम्प्लीट 2.5 वर्ष। शनिवारी मी सुद्धा जाऊन आली, थकली होती मी, की आता घरी परत येणार नाही, ह्या ऑफिसातच काही करून घेईन। पण तो सुद्धा बोलला की तुम्ही नुसती धमकी देता म्हणे, कोणली धमकी देऊ नका म्हणे। हो, म्हणून मीच निर्णय घ्यायला लावला त्यांना की मी आता थकली आहे, लोकांना मी तोंड देऊ शकत नाही। माणसं घरी येतात, भाड्यानं जे मटेरियल घेतलेलं आहे ते लोक बी घरी येतात, कोणाला बोलणार आहे? काम करीन बाई का त्यांना तोंड देईन? काय मागणी शेवटची? आमची मागणी माझी एवढीच आहे की माझ्या नवऱ्याचा जो हिशोब आहे तो हिशोब द्यायला पाहिजे। जेवढे पैसे निघताय ते इमानदारीने 1-1 रुपया द्यायला पाहिजे ना, मला फुकटाचा नको। जे टाकीवर चढले त्यांचं नाव काय? सुवर्ण सिंग रतन सिंग ठाकूर। तुम्ही त्यांच्या मिसेस नाव काय तुमचं? मंदाकिनी सुवर्ण सिंग ठाकूर। सुनंदा सुभाष बोलते। आमच्या घरी 6 टाके केलेले आहेत हो, आणि ते आम्हाला पैसे देत नाही। माझा माणूस जाऊन थकून गेला त्यांच्याकडे। हा उद्या देता काल दिन देता असं सांगता ते। माझा मुलगा सगळं कर्जबाजारीसाठी माझा मुलगा पण इथून पळून गेलाय। माझ्या मुलग्याचा तपास नाही, माझी सून तिच्या माहेरी आहे। मग आम्हाला काय करायचं? त्या लोकांचं कर्जवाल्यांसाठी चालले गेले ते। जोपर्यंत आम्हाला पैसे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, आणि तर मग आम्ही आमच्या जीवाचं बी काही बरं वाईट करून बसू। याला फक्त मनोज बिहानीच गुन्हेगार राहील। किती दिवसापासून फिरताय? आम्ही 2-2.5 वर्षापासून फिरायला येते। काय उत्तर देता आम्ही, आज देता उद्या देता, आज देता। आमची बिलं सगळं काढता नाही येतील, ते कोणतेच बिलं काढता नाही येतील। या टाकीवर त्यांचा जीव जाऊ शकतो जर या ठिकाणी एवढ्या उंचीवर ते बसले। मग त्यांना समजायला पाहिजे की हे लोक जर जीवावर इथलं जर काम धंदे करतात त्यांना समजायला पाहिजे। आज आम्ही सगळी इकून तिकून दागिने मोडून तिथे लेबर पेमेंट दिलं, लेबर पेमेंट सगळं दिले आम्हाला। काय करायचं मग आम्ही? काय करायचं? आम्हाला जीव द्यायचीच पाय आली, दुसरं काहीच नाही आली। नाव सांगा आपलं? सुनंदा सुभाष सोनवणे।